श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मस्तपैकी संत्रा बर्फी. तर बघा, इथे मी संत्री घेतल्यात ही अशी 6. तर मी संत्रा बर्फी करणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे 6 संत्री घेतले, दूध घेतलं आहे अर्धा कप, मावा घेतला आहे 150 ग्रॅम, किसून घेतला आहे तो, आणि साजूक तूप घेतलेलं आहे. 1-2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, आणि फूड कलर घेतला आहे ऑरेंज रेड असा फूड कलर घेतला आहे. चला तर आपण आता करायला. तर प्रथम काय करायचे, आपल्याला ही संत्री सोलून घ्यायची. तर आता मी हे संत्र सोलून घेते. बघा, संत्र असं सोलून घ्यायचं. आता मी अशा प्रकारे सर्व संत्री अशी सोलून घेते. तर मी ही संत्री आता सगळी अशी सोलून घेतली. संत्री सोलून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. बघा, पल्प काढायचं आहे. पल्प म्हणजे आपल्याला बिया नाही घ्यायच्या आहेत, बिया काढायच्या. बिया नाही आल्या पाहिजे. वाटल्यास थोडंसं हे वरचे सालं आली तर चालेल, पण बिया येता कामा नये. बियामुळे आपली बर्फी कडू होईल. असं एवढं थोडंसं असेल तर चालेल. असं अशाच प्रकारे आता मी सर्व असं पल्प असा गर काढून घेते. म्हणजे बिया तपासायच्या, बी पडले का, बी काढून टाकायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला असं थोडं साल असेल तर चालेल, पण बिया काढण्यासाठी आपल्याला हे फोडून, प्रत्येक फोडी फोडून घ्यावी लागेल आणि बिया काढावी लागते. बिया काढणं आवश्यक आहे, बाकी साल राहिलं तर चालेल. तर अशा प्रकारे मी आता हे सर्व काढून घेते. बघा, या बिया काढायच्या, अशा फोडायच्या, आणि अशा प्रकारे सर्व आता हे काढून घेते. तर मंडळी बघा, आता मी हे सोलून झालेलं आहे. आता आपल्याला याला मिक्सरमध्ये नाही पल्प काढायचं, हे असंच आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे. तर बघा, ही छोटे जे आहेत ना, छोटी संत्री, याच्यामध्ये एकसुद्धा बी नव्हती. जी मोठी होती 2, त्याच्यामध्ये होत्या 1-2 अशा मोठ्या, पण याच्यामध्ये अजिबात बी नव्हती. तर बघा, आता ही मी मस्त खाते. बघा, ही कशी संत्र्याची फोड, याच्यावरूनच ती लिंबूची गोळी निघाली, तशीच दिसते की नाही, मस्त कसं ना. मी खाते आता ही. एवढी गोड आहेत ना, मोठी पण संत्री गोड होती आणि छोटी पण संत्री गोड आहे. तर बघा, मगाशी मी तुम्हाला साखर दाखवायला विसरली. तर बघा, ही साखर आहे. तर आपल्या आवडीनुसार, आपली संत्री कशी गोड असतील त्याप्रमाणे तर मी इथे घेतलेली. म्हणजे आपल्या आवडीनुसार गोड किती तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता. चला तर आता आपण करायला काय करायचे, आपल्याला आधी या संत्र्याचं जे साल आहे ना, वरचं आतला भाग नाही, हा वरचा जो भाग आहे तो थोडासा किसून घ्यायचा आहे. त्याच्याने खूप छान आपल्या संत्रा बर्फीला खूप छान चव येते. फक्त असं वरचं घ्यायचं आहे, आतलं सफेद नाही आलं पाहिजे. हे बघा, एक तर तुम्ही ते कापून तुकडे करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी थोडं काढून घेते. हे थोडासा वरचा असा केस काढून घेते, त्याच्यात घालण्यासाठी छान टेस्ट येते. सालं किसून झालेली आहे. आता आपण करायला कढई ठेवून घेतले, गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण हे संत्र सोलून घेतले ते घालून घ्यायचे. याला अशाच प्रकारे आपल्याला मिडियम टू हायवरतीच आता करायचं. थोडी अशी दाबून घ्यायची कालथ्याने, दाबून घ्यायची. तर बघा, गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आता पटकन होण्यासाठी.
आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ. कालक्याने मोडायचं. ह्याच्यात साखर घालतो. थोडी साखर पाहिजे तर त्याच्यात आपण मावा पण घालणार आहोत, थोडं दूध घालणार आहोत. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, तेवढी तुम्हाला गोड पाहिजे पण जास्ती पण गोड नाही, बरी मीडियम गोड ठीक आहे. साखर घातल्यामुळे ते पातळ झालेलं आहे. का गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण हे करू शकतो. इथे उभं राहून म्हणजे आटत चाललेलं आहे. तर आपण जो हा भुका काढून घेतला आहे म्हणजे सालांचा, तो घालून घेऊ याच्यामध्ये. याच्याने खूप छान टेस्ट येते. हे नक्की घाला वरच्या सालांचं किस. आता आपण याच्यामध्ये फूड कलर घालून घेऊया. फूड कलरने खूप छान दिसते. म्हणजे अशी बाहेरच्या सारखी होते. नाही घातला तरी चालेल. बघा बऱ्यापैकी चांगलं घातलेलं आहे, म्हणजे साखरेचं पाणी आणि ते संत्र्याचा रस. आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊया. आपण त्याच्यात दूध घालूया. समलेवलच दूध होतं ते. तर हे सुद्धा म्हणजे पूर्ण आटेपर्यंत हे फिरवत राहायचं. अजून ते थोडं आटून दे, मग आपण मावा घालायचा. स्लो करायची आणि आपण असं ट्रे घ्यायचा आणि त्याला असं बटर पेपर लावून घ्यायचा. आधी हे करून घ्यायचं किंवा ताटलीवरती केलं तरी चालेल. आपलं ते होते तोपर्यंत आपण हे आधी करून घ्यायचं. बऱ्यापैकी म्हणजे आता दूध आटलेलंच आहे, पूर्ण आटलेलं दूध. आता आपण याच्यामध्ये मावा घालायचा. बघा आता थोडंसं पडायला सोडायला लागलं, म्हणजे थोडं घट्ट झाले. या स्टेजला आपण मावा घालायचा. आता आपण मावा घालून घेऊ. मावा चांगला असा मिक्स करून घेऊया. मावा सुद्धा म्हणजे असा हे मिश्रण असं गोल गोल फिरायला लागलं ना, घट्ट झालं ना, हा मग आपलं झालं. तर पण आपण असं हलवत राहायचं, मीडियम टू लो करायचा आणि फ्लेम करून द्यायचं. आता त्याची फ्लेम मीडियम टू हाय करून आपण हे सतत हलवत राहायचं, जोपर्यंत हे मिश्रण घट्ट नाही होत तोपर्यंत. कसं घट्ट झालेलं आहे. आता या स्टेजला आपण थोडंसं तूप घालून द्यायचं. 1 चमचा तूप घातलंय. इथे मी 2 चमचे घेतले, 1 चमचा घातलेला आणि चांगलं आता फिरवून घ्यायचं. म्हणजे तुपाने कसं शायनिंग चांगली येते, चकाकी चांगली येते बर्फीला. आता किती मस्त असं गोळा फुटतो आपला. आता आपण हे बंद करूया. आता गॅस बंद करायचा. आता झालेला आहे, तर मी गॅस बंद करते आणि ट्रेमध्ये काढून घेते. बघा आता हे कढईतून आता हे मिश्रण याच्यामध्ये काढून घेते. आता याला तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे, कारण आपण बटर पेपरवरती घालतो आहे आणि त्याला तूप तर असतं. आता हे एवढं मिश्रण जास्ती नाही झालं, म्हणून एकाच साईडला असं मी बसवते. सेट असं चमच्याने असं सेट करून घ्यायचं. तर तेवढं झालं नाही
आपलं मिश्रण. म्हणून मी असं हाफ केलेलं आहे, कारण आपलं बर्फीचे तुकडे पण पडले पाहिजेत व्यवस्थित, त्याकरता असं प्लेन करून घ्यायचं. आणि आता वरती तुम्ही चांदीच्या वर्कने सजवू शकता किंवा पिस्त्याचे काप वगैरे. आता आपण पिस्त्याचे काप घालूया. मग असं कालथ्याने पण करू शकता, प्लेन असं. तुमच्यानुसार असं तुपाचा हात लावायचा आणि असं प्लेन करून घ्यायचं. आता जरा वेळ सेट व्हायला ठेवूया. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये एक 5-10 मिनटं ठेवू शकता. आपण आता ही बाहेरच ठेवूया. आता ही काढून घेतलेली आहे. आता वरून आपण याला पिस्ता लावून घेऊ. पिस्ता लावून थोडंसं प्रेस करू. तुम्ही चांदीचा वर्क पण लावू शकता. चांदीच्या वर्कने एकदम ती म्हणजे एकदमच छान दिसेल. त्याचे काप लावलेले आहे, थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायचे. आणि आता आपण कापून घेऊया. आपण आता ही काढून घेऊ. बघा अशा प्रकारे मी आता काढून घेतलेले. ही काढून घेते. तर त्याच्यामध्ये तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण टाकू शकता. कोण कोण टाकतात, मी नाही टाकलेलं. तर बघा आता मी हे अशी काढून घेते. त्याच्याने कोकोनटने जरा बाइंडिंगला येतं, मग ते एकदमच छान होतात कोकोनटमुळे. पण तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. तर मी हे काढून घेतो. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे संत्रा बर्फी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त झाले चवीला. फक्त थोडे चिकट झाले, कारण मावा पण जरा थोडा चिकट होता. तर माव्यावरती पण असतं कशी होणार ती. तर आपला घरचाच केलेला मावा खरा छान असतो. ठीक आहे. आता मी आयता आणलेला होता मावा, तो चिकट झाले पण चवीला छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बर्फी डेसिकेटेड कोकोनट पण घालतात, त्याच्याने बाइंडिंग चांगलं येतं आणि छान पीस पडतात म्हणजे बर्फीचे. पण ते थोडं खोबऱ्याची पण टेस्ट येते त्याच्यामध्ये. तर मी ही बिना खोबऱ्याची केलेली आहे, त्यामुळे खूप छान झालेले. तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त मावा एक छान घ्यायचा, एकदम असा मोकळा मोकळा, तर एकदम छान होणार. हा मावा जरा चिकट होता त्यामुळे थोडे चिकट झाले, पण छान झाले चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला मी तोडून दाखवते. बर्फी म्हणजे बर्फीसारखीच असते, नरम सॉफ्ट. ही बघा खूप छान अशी. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.